वेलकम टू रयत शिक्षण संस्था सातारा. रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज 2021-2022. सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन. इयत्ता 11वी वाणिज्य. मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब. विषय शिक्षक प्राध्यापक श्री सरडे. विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन. इयत्ता 11वी वाणिज्य. आणि आपण पाहतोय प्रकरण 2 व्यापार. आज आपण किरकोळ व्यापाराचे प्रकार पाहणार आहोत. त्याच्यामधला अ आहे फिरते व्यापारी. फिरते व्यापारी त्याचे आपण प्रकार पाहणार आहोत. किरकोळ व्यापाराचे प्रकार त्याच्यामध्ये अ आहे फिरते व्यापारी, त्याचे आपण प्रकार पाहणार आहोत. ओके. आता फिरते व्यापारी म्हणजे काय, तर ज्या व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी निश्चित जागा किंवा निश्चित दुकान नसते त्यांना आपण फिरते व्यापारी असं म्हणतो. ओके. आता त्यांचे आपण प्रकार पाहणार आहोत. फिरते व्यापारी त्यांचे प्रकार. त्याच्यामधला पहिला आहे फेरीवाले. फेरीवाले म्हणजे काय, तर फेरीवाले हा किरकोळ व्यापाराचा सर्वात जुना प्रकार आहे. फेरीवाले व्यापारी आपल्या मालाची विक्री सुलभपणे करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हातगाडीचा वापर करतात. याला आपण काय म्हणतो, फेरीवाले असं म्हणतो. ओके. आता हे फेरीवाले काय करतात, तर फेरीवाले किरकोळ फिरत्या ग्राहकांना मालाची घरपोच सेवा उपलब्ध करून देतात. ओके. आणि तसेच गल्लीमध्ये बरोबर त्या ठिकाणी फिरून आपल्या वस्तू त्या ठिकाणी विकत असतात. तसेच त्यांना कमी भांडवल लागते, कारण आपण पाहतोय फेरीवाले हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. गाड्यावरून त्या ठिकाणी वस्तू व सेवा त्या ठिकाणी घेऊन फिरत असतात आणि ओरडून त्या ठिकाणी आपल्या वस्तू त्या ठिकाणी पब्लिसिटी करत असतात आणि ते विक्रीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. ओके. म्हणजे ग्राहकांना घरपोच त्या ठिकाणी सेवा यामुळे मिळत असते. ओके. तसेच हे व्यापारी मालाची विक्री करण्यासाठी वस्तूंची नावे घेऊन किंमत त्या ठिकाणी सांगून ओरडत असतात. तसेच हे फेरीवाले नाशवंत वस्तू असतील किंवा बाकीच्या त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या त्या ठिकाणी वस्तू असतील हे गाड्यावरती घेऊन त्या ठिकाणी विकत असतात. तसेच हे फेरीवाले ऋतुमानानुसार देखील वस्तू घेऊन त्या ठिकाणी विक्रीसाठी त्या ठिकाणी जात असतात. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपण पाहायचं झालं तर भाजीपाला असेल, फळे, बांगड्या, खेळणी, घरगुती वस्तू, अशा प्रकारच्या वस्तू ह्या फेरीवाल्यांकडे आपल्याला बघायला मिळतात. अशा प्रकारे आपण फिरते व्यापारी याचा प्रकार आपण पहिला फेरीवाले बघितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे टोपलीवाले. आता टोपलीवाले म्हणजे काय, तर टोपलीवाले हा किरकोळ व्यापाऱ्यांपैकी सर्वात जुना प्रकार आहे, जे आपल्या मालाची विक्री करण्यासाठी एखाद्या टोपलीत माल घेऊन जात असतात. बघा, तर हे टोपलीवाले फेरीवाल्यांसारखेच असतात. बरोबर. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी टोपलीत आपला माल घेऊन विक्री करायला त्या ठिकाणी हे घराबाहेर पडत असतात. तसेच जे आपल्या मालाची विक्री करण्यासाठी एखाद्या टोपलीत किंवा खोके असते याच्यामध्ये माल घेऊन जात असतात आणि हे देखील त्या ठिकाणी वस्तूची त्या ठिकाणी किंमत ओरडून त्या ठिकाणी जाहिरात करून वस्तू विक्री करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच हे टोपलीवाले किंवा फेरीवाले रोखीनेच मालाची विक्री करीत असतात, कारण ते रोज वेगवेगळ्या गावामध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये, गल्लीमध्ये फिरत असतात. त्याच्यामुळे ते उधारीवर वस्तू विकत नसतात. आता हे टोपलीवाले कोणत्या वस्तूंची विक्री करतात, तर उदाहरणार्थ हे पण फळे, भाजीपाला, मासे, भांडी, साबण अशा घरगुती वापराच्या वस्तू असू द्या किंवा खाद्यपदार्थ असू द्या, तर हे टोपलीवाले विक्री करत असतात. तर अशा प्रकारे आपण दुसरा फिरते व्यापाराचा प्रकार बघितलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे रस्त्यावरील व्यापारी. आता रस्त्यावरील व्यापारी म्हणजे काय, तर हे रस्त्याच्या कडेला वस्तू विक्रीसाठी बसत असतात. तर हे व्यापारी आपला व्यापार नगर, महानगरातील गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर
करीत असतात. ते माल साधारणपणे गर्दीच्या ठिकाणी, उदाहरणार्थ सिनेमागृह, बस थांबा, रेल्वे स्टेशन, शाळा, कॉलेज, महाविद्यालय या ठिकाणी विक्री करत असतात. म्हणजे गर्दीच्या ठिकाणी बसल्यामुळं यांच्या देखील वस्तू व सेवा विक्री व्हायला मदत होते. ह्याला काय म्हणायचं? रस्त्यावरील व्यापारी. तसेच ते रस्त्याच्या कडेला काय करतात? तात्पुरती त्या ठिकाणी छोटी दुकाने देखील मांडत असतात. मग आता हे रस्त्यावरील व्यापारी कोणत्या प्रकारची वस्तू विकतात? तर हँडबॅग, तयार कपडे, प्लॅस्टिकच्या वस्तू, विजेवर चालणार त्या ठिकाणी वस्तू, त्याला आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू असं म्हणतो. तर अशा प्रकारची वस्तू हे रस्त्यावरील व्यापारी विक्री करत असतात आणि हे गर्दीच्या ठिकाणी जास्त जास्त त्या ठिकाणी आपल्याला बसलेले दिसून येतात. ह्याला काय म्हणायचं? रस्त्यावरील व्यापारी. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे स्वस्त वस्तूंची विक्री करणारे व्यापारी. आता हे स्वस्त वस्तूंची विक्री करणारे व्यापारी काय करतात? स्वस्तामध्ये वस्तू त्या ठिकाणी विक्री करीत असतात. हे व्यापारी तात्पुरत्या काळासाठी भाडे तत्वावर एखादे लहान दुकान घेतात आणि आपल्या वस्तू व सेवा त्या ठिकाणी स्वस्त म्हणजेच कमीत कमी किमतीला विक्री करायचा प्रयत्न करीत असतात. तसेच जर त्यांना वस्तू विक्रीस चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर ते व्यापारी आपले ठिकाण देखील बदलतात. म्हणजे रिस्पॉन्स जर त्या ठिकाणी एखाद्या गावामधून, शहरामधून त्या ठिकाणी किंवा गल्लीमधून त्या ठिकाणी मिळाला नाही तर ते लगेच काय करतात? आपलं स्थान बदलतात, म्हणजे प्लेस बदलतात. ओके. तसेच फेरीवाले, टोपलीवाले आणि स्वस्त मालाची विक्री करणारे व्यापारी यामधील फरक एवढाच आहे की फेरीवाले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात, परंतु या व्यापाऱ्यांचे तात्पुरत्या काळातील एकच दुकान असते. म्हणजे हे काय करतात? तात्पुरत्या काळासाठी एखादा गाळा त्या ठिकाणी भाड्यावर घेतात आणि तिथे त्या ठिकाणी वस्तू व सेवा विक्रीसाठी ठेवतात, बरोबर, आणि विक्री करतात. हे व्यापारी निरनिराळ्या वस्तूंची विक्री करतात. उदाहरणार्थ कटलरी, कपबश्या, मोजे, शॅम्पू अशा घरगुती वापरायच्या वस्तू त्या ठिकाणी यांच्याकडे उपलब्ध असतात. ह्याला काय म्हणायचं? स्वस्त वस्तूंची विक्री करणारे व्यापारी. त्याच्यानंतर पाचवा प्रकार आहे बाजारातील व्यापारी. आता बाजारातील व्यापारी म्हणजे काय? तर हे व्यापारी आपले दुकान बाजाराच्या दिवशी लावतात. म्हणजे आठवडी बाजार असतो प्रत्येक गावाच्या त्या ठिकाणी, त्यानुसार आठवडी बाजार त्या ठिकाणी वेगवेगळा असतो. ओके. तर त्या ठिकाणी आठवडी बाजार त्या ठिकाणी भरला की त्या ठिकाणी वस्तू व सेवा त्या ठिकाणी विक्री करायला हे बाजारातील व्यापारी बसतात. वेगवेगळ्या ठिकाणी, परंतु ठराविक दिवशी साधारणपणे बहुतेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये आठवड्यातील त्या ठिकाणी काही दिवस निश्चित केलेले असतात. त्या दिवशी बाजार त्या ठिकाणी भरतो. त्या दिवशी वेगवेगळे किरकोळ व्यापारी गावात किंवा शहरात येऊन आपले दुकान मांडतात. ते निरनिराळ्या वस्तूंची त्या ठिकाणी विक्री करतात. आता फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर भाजीपाला, फळे, खेळणी, मसाले, तयार कपडे, भांडी कुंडी अशा प्रकारची वस्तू आपल्याला बघायला मिळतात. ओके. तर अशा प्रकारे आपण फिरते व्यापारी, किरकोळ व्यापाराचे प्रकार, त्याच्यामधला आपण बघितला, फिरते व्यापारी आणि फिरते व्यापाऱ्याचे आपण प्रकार पाहिले. त्याच्यामध्ये पहिला आपण पाहिला फेरीवाले, दुसरा पाहिला टोपलीवाले, तिसरा पाहिला रस्त्यावरील व्यापारी, चौथा पाहिला स्वस्त वस्तूंची विक्री करणारे व्यापारी, पाचवा पाहिला बाजारातील व्यापारी. आता याच्यानंतर किरकोळ व्यापाराचे प्रकार, याच्यामधला ब आहे स्थायिक किरकोळ व्यापाराचे प्रकार. स्थायिक किरकोळ व्यापाराचे प्रकार म्हणजे काय? तर एका ठिकाणी स्थित असणं, स्थिर असणं. ओके. तर स्थायिक किरकोळ व्यापाराचे प्रकार, त्याच्यामध्ये दोन प्रकार पडले. लहान प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी आणि दुसरा पडला तर एक प्रकार मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी. तर त्याच्यामधला आपण आजच्या लेक्चरला लहान प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी यांचे प्रकार पाहूया. आता लहान प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी म्हणजे काय? तर जे व्यापारी लहान प्रमाणावर व्यापार करतात आणि वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करतात त्यांना लहान प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी असे म्हणतात. अशी दुकाने रहिवासी परिसरात असल्यामुळे ग्राहकांना खरेदी करणे सोयीचे असते. उदाहरणार्थ सर्वसाधारण मालाचे
विक्री करणारी दुकाने, औषधाची दुकाने, लॉन्ड्री, अशा प्रकारची जी उदाहरणे आपण पाहिलेली आहे. आता लहान प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी यांचे आपण प्रकार पाहूया. तर त्यांचे 4 प्रकार पडलेले आहेत. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे सर्वसाधारण मालाची विक्री करणारी दुकाने. आता सर्वसाधारण मालाची विक्री करणारी दुकाने याची देखील आपण माहिती पाहूया. तर सर्वसाधारण मालाची विक्री करणारी व्यक्ती लोकांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूंची विक्री करीत असतो. उदाहरणार्थ अन्नधान्य असेल, टूथपेस्ट असेल, स्टेशनरी त्या काय असेल वस्तू, औषधे, खाद्यतेल, बिस्किटे, प्लॅस्टिकच्या वस्तू, चपल्या, छत्र्या, पेन, पेन्सिल, वही, पुस्तक, ओके, अशा प्रकारे म्हणजे सर्वसाधारण मालाची विक्री करणाऱ्या दुकान याच्यामध्ये आपण ह्याची उदाहरणं बघितली आहेत. तसेच सर्वसाधारणपणे अशी दुकाने गावात, शहराच्या रहिवासी परिसरामध्ये स्थायिक असलेली आपल्याला दिसून येतात. असे दुकानदार आपल्या नियमित ग्राहकांना मालाची घरपोच सेवा देतात. म्हणजे त्यांची विक्री वाढावी या कारणास्तव अशा प्रकारची सेवा पुरवली जाऊ शकते. तसेच त्यांच्याजवळ विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी असतात. हे दुकानदार घाऊक व्यापारी किंवा प्रत्यक्षपणे उत्पादकांकडून मालाची खरेदी करीत असतात. हे लहान प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी एकतर घाऊक व्यापाऱ्यांकडून माल आणतात, अन्यथा उत्पादक म्हणजे कंपनीमध्ये जाऊन स्वतः माल त्या ठिकाणी खरेदी करून आणतात पुनर्विक्रीच्या उद्देशानं. ओके, ह्याला काय म्हणायचं? सर्वसाधारण मालाची विक्री करणारी दुकाने. आता दुसरा प्रकार आहे जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारे दुकानदार. जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारे दुकानदार म्हणजे या दुकानामध्ये जुन्या वस्तू आपल्याला बघाव्यास मिळतात. तर हे व्यापारी लोकांकडून, ग्राहकांकडून जुन्या वस्तूंची खरेदी करीत असतात व नंतर ते दुरुस्त करून विक्री देखील करीत असतात. याला काय म्हणायचं? जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारे दुकानदार. उदाहरणार्थ पुस्तके, फर्निचर, दूरचित्रवाणी संच, मोटार गाड्या, कपडे इत्यादी आपल्याला वस्तू या दुकानामध्ये बघायला मिळतात. बरोबर, म्हणजे हे लोकांकडूनच त्या ठिकाणी खरेदी करतात, त्याच्यामध्ये दुरुस्ती करतात आणि नंतर ते पुन्हा विक्रीसाठी ठेवतात. याला आपण काय म्हणतो? जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारे दुकानदार. तर अशा प्रकारची वस्तू कोण खरेदी करतं? तर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती अशा प्रकारच्या वस्तू दुकानदाराकडून विकत घेत असतात. अशा वस्तूंची काही हमी नसते, म्हणजे गॅरंटी वगैरे दिली जात नाही, कारण की ते पहिलं यूज केलेल्या वस्तू असतात. त्यामुळं याची गॅरंटी वगैरे किंवा हमी नसते. तसेच दर्जा नसतो व त्या कमी किमतीत विकल्या जातात. म्हणजे जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारे दुकानदार कमी किमतीमध्ये वस्तू विकत असतात. अशा प्रकारे आपण दुसरा प्रकार बघितलेला आहे. तिसरा प्रकार आहे अधिकृत किरकोळ विक्रेते व्यापारी. अधिकृत किरकोळ विक्रेते व्यापारी म्हणजे काय? तर हे व्यापारी एखाद्या विशिष्ट उत्पादकांच्या मालाची विक्री करण्यासाठी अधिकृतपणे नेमलेले असतात. ते दूरचित्रवाणी संच, कपडे धुण्याचे मशीन, म्युझिक सिस्टीम, दुचाकी, चारचाकी गाड्या इत्यादीचा व्यापार करतात. ज्या उत्पादकांनी त्यांना अधिकृत विक्रेते म्हणून प्राधान्य दिले आहे अशा उत्पादकांच्या मालास प्राधान्य देऊन ते विक्री करीत असतात. म्हणजे अधिकृत किरकोळ विक्रेते व्यापारी म्हणजे काय? तर ह्यांना कंपनी मार्फत नेमलेलं असतं. अधिकृत म्हणजे काय? ऑथराइज्ड. ओके, त्यांचा मोबदला म्हणून त्यांना चांगली कमिशन मिळते. कंपनीकडून त्यांना अधिकृत विक्रेते म्हणून जर त्याने काम केलं तर त्यांना कमिशन मिळते. ते खिडकी प्रदर्शन लावतात, जाहिरात करतात, आकर्षक योजना त्या ठिकाणी ठेवून लोकांना प्रोत्साहित करतात, आपल्याकडे आकर्षित त्या ठिकाणी करतात. ओके, तर याला काय म्हणायचं? अधिकृत किरकोळ विक्रेते व्यापारी. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे विशिष्ट प्रकारचा माल विकणारी किरकोळ दुकाने. विशिष्ट प्रकारचा माल विकणारी किरकोळ दुकाने. तर या दुकानामध्ये विशिष्ट प्रकारचा माल आपल्याला दिसून येतो. तर हे दुकानदार काही विशिष्ट प्रकारच्या मालाची विक्री करीत असतात. ते एकाच उत्पादनाच्या विविध प्रकार त्या ठिकाणी ठेवतात. उदाहरणार्थ एका खेळण्याच्या दुकानात फक्त वेगवेगळ्या प्रकारची खेळणी ठेवतात. आणखी उदाहरण म्हणजे क्रीडा सामान,
तयार कपडे, चामड्याच्या वस्तू, प्लॅस्टिकच्या वस्तू, घड्याळे, पुस्तके, साड्या इत्यादी त्यांच्या वस्तूंच्या किमती विविध ठिकाणी असतात. अशा प्रकारे विशिष्ट प्रकारचा माल विकणारी किरकोळ दुकान देखील आपल्या समाजामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. मग निवड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य या विशिष्ट प्रकारचा माल विकणारे किरकोळ दुकाने याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. तसेच दुकानदार ग्राहकांना योग्य सल्ला देतो, माहिती आपल्या विशिष्ट ज्ञानाच्या आधारे देत असतो. अशा प्रकारे विशिष्ट प्रकारचा माल विकणारी किरकोळ दुकाने देखील आपल्या समाजामध्ये पाहावयास मिळतात. तर आता आपण काय पाहिलं, तर स्थायिक किरकोळ व्यापाराचे प्रकार, त्याच्यामध्ये लहान प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी त्यांचे आपण प्रकार पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिला प्रकार पाहिला सर्वसाधारण मालाची विक्री करणारी दुकाने. 2 पाहिला आपण जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारे दुकानदार. 3 अधिकृत किरकोळ विक्रेते व्यापारी. आणि 4था पाहिला आपण विशिष्ट प्रकारचा माल विकणारी किरकोळ दुकाने. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.